हे बघा, बघू शकता पूर्ण ब्लैक शेड आलेली आहे। ऐसे सिंपल है। हाँ, ये जो है ग्लास है वाइट नंबर के ग्लासेस हैं ये। हे बघा, ही अशी प्रोसेस आहे। और ये क्या रहता दादा? ड्रायव्हर लोकांसाठी हा शेड इथे बनवला जातो। BS पर सिंपल आया है ये जो है, इसको बनाया हूँ सेम कलर में डीप करेंगे तो अभी रेड कलर में जाएगा ना ये। याची पण पूर्णपणे काळजी घेतली जाते बघा। आता त्यांनी हा ब्लॅकचा तुम्ही शेड बघतायत ना, हा सेम शेड आहेत ना या नंबरच्या काचांवरती। तर हॅलो गाईज, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर गाईज, आज आपण आहे ना मुंबईमधल्या अशा एका शॉपला व्हिजिट देणार आहे ना, जे सगळेजण शोधत असतात की आपल्याला हे काम कुठे करून मिळेल। तर ते आज मी तुमच्यासाठी इकडे घेऊन आलेलो आहे। तर गाईज, आपण आहे ना आज चष्म्याच्या शॉपमध्ये आलेलो आहे आणि या चष्म्याच्या शॉपमध्ये ना तुम्हाला चष्मा विथ गॉगल असं दोन्ही पण करून मिळणार आहे। म्हणजे आता वेगवेगळ्या साईडवरती तुम्हाला खूप महागडे गॉगल्स बघायला मिळतात। तुमच्या डोळ्याच्या नंबरनुसार गॉगल बनवून देतात, वेगवेगळ्या फ्रेम येतात। तसंच आहे ना या शॉपमध्ये ना तुम्ही तुमचा नंबर घेऊन या आणि त्या नंबरवरती आहे ना तुम्हाला हे सेम ग्लासमध्ये तुम्हाला इकडे चष्म्याला कलर करून देतात। म्हणजे चष्म्याचा शेड चेंज करून देतात। ब्राऊन कलर आहे, रेड कलर, असे खूप सारे कलर आपल्याला म्हणजे चष्म्याचा गॉगल इकडे आपल्याला तयार करून मिळतो। तर आहे ना हा कालबादेवी रोड आहे। CST वरून आहे ना तुम्ही इकडनं CST स्टेशनवरनं आहे ना 15-20 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे ना आपल्याला कालबादेवीला यायचं आहे। आणि कालबादेवी रोडला आहे ना हे बघा, इकडे आहे ना भाटिया महाजनवाडी आहे। या भाटिया महाजनवाडीच्या आहे ना या गेटच्या बाजूलाच आहे ना हे छोटंसं शॉप दिसतंय आपल्याला। ते वर्मा ऑप्टिकल्स या शॉपचं नाव आहे। तुम्ही बोर्ड बघू शकता आणि इकडे त्यांचा खालती नंबर पण दिलेला आहे। आणि पूर्ण ह्यांचा ॲड्रेस आणि दुकानाचं शॉपचं नाव डिटेल आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणारच आहे। आणि गाईज आहे ना असेच नवीन युनिक ब्लॉग बघण्यासाठी आहे ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करत जा। तर बघा, हे ना दादांचं शॉप आहे। तो दादा नमस्कार। जी नमस्कार। आपका नाम क्या है दादा? रामचंद्र वर्मा। रामचंद्र वर्मा जी। हाँ जी सर। और दादा आप क्या काम करते हो? सर जी गूगल बनाते हैं, नंबर वाले जो चश्मे हैं वो बनते हैं। अच्छा, वैसे सिंपल है। हाँ, ये जो है ग्लास है वाइट अच्छा, नंबर के ग्लासेस हैं ये नंबर का ग्लास है ना? हाँ। अच्छा, अब इसको कलर करना है जो है ब्लू ब्लैक ग्रीन, ये एज पर सिंपल। अच्छा, अब सेम कलर करना चालू कर रहा हूँ मैं। हे बघा, ये अशी प्रोसेस है। और ये क्या रहता है दादा? ये सर जी कलर रहता है, कलर है, नॉर्मल टिंट रहता है, उसमें कलर करते हैं। अच्छा, नॉर्मल टिंट ग्लास तुमचे असते ना त्याला हे असं स्पेशल जो है ये सब जो है स्पेशल जो है धूप के लिए बनाया जाता है। हाँ, जैसे इसमें कलर की बात करें तो इसमें आता है ब्राउन, पर्पल, हाँ, ब्लैक, ग्रीन, रेड, वायलेट, लगभग सारे कलर इसमें आ जाते हैं। मतलब कस्टमर को जो कलर चाहिए वो सब आप कलर मिल जाएगा। और उसमें जो है कलर में डबल कलर भी होता है, एक सिंगल होता है, हाँ, एक डबल होता है, ग्रेडल। ऊपर डार्क रहता है, नीचे लाइट रहता है, उसको ग्रेडल कलर बोलते हैं। अच्छा, हे बघा, आता हे आपल्याला इथे ना काम चालू आहे। तुम्ही बघू शकता असे कलर मध्ये डिप करून। अभी ये ब्लू कलर का शेड है ना? हाँ, इसको ब्लू ब्लैक दोनों मिक्स करना है। अच्छा, ये जैसे सिंपल है, इसमें ब्लू और ब्लैक दोनों है। हाँ, दोनों भी है। पहले ब्लू करेंगे फिर ब्लैक, तभी आएगा वैसा सिंपल। हे बघा, असं आहेत ना तुम्ही तुमचा चष्म्याचे आहेत ना ग्लास इकडे घेऊन आलात ना तरी तुम्हाला असं चष्म्याला शेड करून सेम अपन त्याच ह्याच्यामध्ये चश्मा बनवू शकतो। कलर तो हॉट, ये गरम रहता है, कलर हीटिंग रहता है। हीटिंग रहता है ना? हीटिंग करके ही करते हैं। मतलब ये जल्दी कलर वगैरह निकलेगा नहीं? फिक्स परमानेंट कलर है, परमानेंट है ना? एक बार हो गया तो कम भी नहीं कर सकते। अच्छा, बढ़ा सकते हैं उसमें, लेकिन कम नहीं कर सकते। बघा, म्हणजे ना तुम्ही एकदा इकडनं केला ना तर तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकता, पण त्याचा कलर डल होणार नाही किंवा कलर जाणार नाही। हे बघा, आता ते कलर आहेत ना मॅच करतायत, त्या शेडनी त्यांना बनवायचा आहे ना तसा तो कलर मॅच करून बनवतायत। खूप साऱ्या ब्रँडमध्ये ना तुम्ही घ्याल ना तर तुम्हाला पहिला चष्मा घालावा लागतो आणि मग त्याच्यावरती चष्म्याच्या वरती अजून एक गॉगल शेडची फ्रेम बसवावी लागते। पण इकडे ना आपल्याला डायरेक्ट चष्म्यामध्येच गॉगलची ग्लास बसवून मिळणार आहे आणि ते पण एकदम रिजनेबल रेटमध्ये। हे बघा, आता आहे ना हे असे शेड मॅच करतायत। हे बघा कसा कलर चेंज झालेला तुम्ही बघू शकता। पूर्ण टिंट ग्लास होती आणि त्याला एकदम असा ब्लूइश शेड आलेला आहे आता। हे बघा, आता आहे ना आपला हा जो झालेला आहे ना हा ब्ल्यू शेड झालेला आहे। आता त्याला ब्लॅक शेड देतात म्हणजे तुम्हाला हा मॅच करून मिळेल। बघा, हे असे त्यांचे इक्विपमेंट आहेत त्याच्यामध्ये लावतात म्हणजे चष्म्याच्या काचेला स्क्रॅच वगैरे नाही येणार, त्याची पण पूर्णपणे काळजी घेतली जाते। बघा, आता त्यांनी हा ब्लॅक कलर घेतलेला आहे आणि त्या ब्लॅक कलरमध्ये डिप करतात आणि मग तो शेड त्या आपल्या ग्लासला इकडे तयार केला जाईल।
लगभग 20 साल हो गया मेरे। 20 साल? 20 साल अरे बापरे, मतलब म्हणजे ह्यांना तुम्ही एक्सपिरियन्स बघू 20 शकता। साल हो गए। 20 वर्षापासून दादा आहेत ना हे काम करतायत। 20 वर्षाचा यांना एक्सपिरियन्स आहे। ब्लॅक शेड मध्ये आता ते डीप करतात। म्हणजे तुम्हाला है ना कोणत्याही प्रकारचं तुम्ही कोणताही शेड, दादा कौन सा भी शेड लेके आया, अगर मैं चश्मा गॉगल लेके आया कि मेरे को ये शेड का बना के दो, नहीं बन जाएगा, बन जाएगा कोई ना? भी वो शेड भी? रहेगा सारा बन जाएगा। अच्छा, हे बघा कुठली पण तुम्ही शेड घेऊन आलात ना तरी तुम्हाला इकडे बनवून मिळेल। हे बघा आता हा रेडी झालेला, रेडी हो गया ना? हाँ सर, बस क्लीन कर दूं। हे बघा रेडी झालेला आहे, त्याला क्लीन करतात आणि हे बघा अशा प्रकारे तुम्ही शेड बघू शकता। हे बघा किती मस्त, म्हणजे पूर्ण ऊन आहे ना तुम्हाला ह्याच्यातनं समजणार नाही अशी ही शेड यांनी इथे बनवलेली आहे। खूप सुंदर। अभी ये सैंपल है। हाँ ये सैंपल है ना? इसके हिसाब से ये नंबर के ग्लासेस है, -5 नंबर है इसका। अच्छा, -5 नंबर है। अभी इसका ये सेम कलर आ गया। हाँ एकदम सेम हो गया। देखो 19-20 का भी फर्क नहीं है उसमें। देखो एकदम सेम कलर आलेला आहे, एकदम म्हणजे एकदम सेम। खूप मस्त आहे बघा। -5 ची ही ग्लास आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी ही बनवलेली आहे आणि अशा प्रकारे पॅक केली जाते आणि कस्टमरला दिली जाते। पार्टी का काम है, ब्राउन कलर है आया है। 5% करना है इसको। इसको 5% ब्राउन करना है। ये 5% ब्राउन कर दिया हूँ इसको। हे बघा हे ना याला ब्राउन केलेलं आहे, 5% ब्राउन केलेलं आहे। पर सैंपल कलर है। हाँ ये मल्टी वाई फोकल है, प्रोग्रेसिव लेंसेस हैं ये। अच्छा, अभी यस पर सैंपल आया है, ये जो है इसको बनाया हूँ सेम कलर में। हाँ हे बघा एकदम प्रोग्रेसिव same लेंसेस है, बनवलेलं आहे। डबल कलर है, इसमें नीचे लाइट है ऊपर डार्क है। अच्छा, मतलब ऐसा नीचे ये लाइट नीचे ऊपर। से, ये नीचे से रीडिंग हो सके। अच्छा, नहीं रीडिंग नहीं होता है, ज़्यादा हाँ, डार्क बराबर, बराबर। इसलिए से वो ये मल्टी वाई फोकल प्रोग्रेसिव लेंसेस इसको बोलते हैं। अच्छा, हे बघा आता आहे ना आपण हा शेड आहे ना हा गॉगल कस्टमरने आणलेला आहे। हे बघा या गॉगलचा तुम्ही शेड बघतायत ना, हा सेम शेड आहेत ना या नंबरच्या काचांवरती दादा इथे आपल्याला बनवून दाखवणार आहेत। तर हे बघा आता आपण हा जो चष्मा बघितला ना हा सेम आपल्याला इकडे ही काच बनवून मिळणार आहे। हे बघा आता इथे ना कलर गरम करतायत। बघा ही शेड बघू शकता तुम्ही ते। और ये क्या अंकल? इससे क्लीन करते हैं, लेंस को क्लीन होगा तभी होगा। अच्छा, पहिले क्लीन करना पड़ता है ना? क्लीन होगा तभी होगा। हे बघा याला आहे ना पहिला ती लेन्स आहेत ना क्लीन करतील आणि मग पूर्णपणे त्याचा व्हाईट करून त्याच्यावरची कोटिंग काढून मग त्याला कलर केला जाईल। कितने कलर आहे दादा अपने पास? अपने पास लगभग 9 कलर हैं। 9 कलर? हाँ। अच्छा, म्हणजे 9 कलरच्या वेगवेगळ्या शेड इकडे आपल्याला बनवून मिळतील। और एक शेड बनाने के लिए कितने कलर यूज होते हैं? नहीं, कई कलर यूज किए जाते हैं। अच्छा, जैसे मतलब ब्राउन बनाना है कलर तो उसमें 3-4 कलर मिक्सिंग करना पड़ेगा तब जाके होगा। अच्छा 3-4 कलर में जो है लेंस को डीप करेंगे, हाँ क्योंकि प्रॉपर ब्राउन में ब्राउन नहीं होता है। बराबर है। अब ये लेंस आपका क्लीन हो गया है। अच्छा हो गया ना क्लीन? हे बघा पूर्णपणे क्लीन झाली। इसमें हे बघा पूर्ण क्लीन झालेली आहे लेन्स। अब इसमें कलर होगा, ब्राउन ग्रे कलर है ये ब्राउन और ग्रे मिक्स है इसमें। अच्छा 2 कलर मिक्स 2 आहे ना? कलर मिक्स है। हाँ, हे बघा 2 कलर मिक्स आहेत। तर आता आपण आहे ना या चष्म्यासारखा सेम कलर आपण इकडे करून घेणार आहेत। ये आपका प्रोसीजर चालू हो गया ब्लैक वाला। हे बघा हे हे वाला त्यांनी आहे ना या शेडची आहे ना प्रोसेस चालू केलेली आहे। हे बघा आता आपल्याला या ग्लासला आहे ना पूर्णपणे असा शेड बघायला मिळेल आणि हा कलर आहे ना कधीच फेड नाही होणार किंवा कधीच कलर आहे ना हा जाणार नाही। हे बघा आता आहे ना याला थोडासा ब्लूइश शेड आलेला आहे, पण आपल्याला आहे ना ग्रे बनवायचा आहे। तर तो हे बघा ग्रे ब्राउन मिक्स है। ग्रे ब्राउन मिक्स आहे ना। हे बघा पहिला ब्लू अभी ऑरेंज कलर है। अच्छा ऑरेंज आहे। आता ऑरेंज मध्ये त्यांनी डीप केलेलं आहे। ऑरेंज कलर पण त्याचा शेड म्हणजे ते मॅच करतात आणि ह्याच्यासाठी आहे ना कोणतेही कॅल्क्युलेशन नाहीत, पण त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे म्हणजे जो 20 वर्षांचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे ना तो तिकडे कामाला येतो। तुम्ही बघू शकता ते असे बघूनच त्यांना समजतो की हा कोणता कलर आहे आणि ह्या कुठल्या कलरमध्ये डीप केल्याच्या नंतर आपल्याला तो शेड तयार होईल। हे बघा आता तो शेड येत चाललेला आहे थोडासा। अभी इसको रेड कलर में डीप करेंगे तो अभी रेड कलर में जाएगा ना ये? बघा आता रेड कलर मध्ये जाईल तो, म्हणजे ब्ल्यू कलर झाला त्याच्यानंतर ऑरेंज झाला आणि त्यानंतर रेड कलर, तेव्हा तो शेड यायला तयार होईल। खालती आहे ना इकडे हॉट प्लेट आहे, त्याच्यावरती आहे ना गरम
केलेला कलर तो यूज करतात आणि मग तो शेड आपल्याला मॅच. आणि हे जे काम करणारे आहेत ना दादा, हे खूप म्हणजे एक्सपिरियन्स घेतलेला आहे त्यांनी 20 वर्षाचा. त्यानुसार हे इकडे काम करतात. आणि मुंबईमध्ये आहेत ना खूप कमी लोक आहेत जे हे काम करतात. ये शेड हो गया. हो हे बघा हे ना आता हा शेड झालेला आहे बघा. किती मस्त त्यांनी शेड बनवलेला बघू शकता तुम्ही. पूर्ण आहे ना सेम लुक आपल्याला त्या गॉगलचा इकडे बघायला मिळतोय. थोडासा अजून त्याला फिनिशिंग देणं बाकी आहे. आता थोडासा आहे ना ऑरेंज शेड, म्हणजे वरती जो हा डार्क आहे आणि खालती लाईट आहे ना, त्या हिशोबाने एकदम सेम टू सेम, एकदम सेम. आता तुम्हाला समजत असेल किती सुंदर काम केलेलं आहे. एकदम सेम टू सेम शेड आपल्याला हा बघायला मिळतोय गॉगलचा आहे बघा. हे असा हा गॉगल होता हे बघा. त्यामध्ये ऑरेंज कलर पण दिसतोय, रेड पण दिसतोय. आणि त्याची ही क्लीन करून आपण ही ग्लास बघूया. हे बघा याच्यामध्ये पण असा ऑरेंज शेड तुम्हाला वरती दिसत असेल. हे बघा नंबरचा चष्म्याचा आपण इथे शेड बनवलेला आहे. खूप मस्त आहे बघा. असं हे काम करून आपल्याला इकडे एकदम मस्त मिळेल. हा बघा आता ही लेन्स इकडे आलेली आहे. ये कितना नंबर है अंकल? ये -5.5 में -2.5 सिलेंडर है. अच्छा. दूसरा वाला 4.25 में 2.5 सिलेंडर है. अच्छा. और इतने मोटे लेंस होते हैं, इसकी थिकनेस है रहती है. अच्छा हे बघा केवढी मोठी थिकनेस आहे ही. एवढ्या मोठ्या थिकनेस. इसमें B2 ब्लैक कलर करना है, फुल डार्क ब्लैक. अच्छा पूरा ब्लॅक ना? पूर्ण ब्लॅक कलर याला करायचा आहे. करूँगा. हे बघा आता ही हाय नंबरची आहे ना, एवढी जाडी काच तुम्ही चष्म्याची बघू शकता. त्याला आता हे आधी क्लीन करणार आहेत. हाँ हाई नंबर में जो है क्लीन कर रहा हूँ लेंस. अब इसको लेंस को क्लीन करने के बाद इसको फुल ब्लैक डार्क करना है. अच्छा ये क्लीन होता है मतलब इसमें जो भी डस्ट वगैरह रहता है, स्क्रैचेस सब निकल जाते हैं ना क्लीन में. मतलब कलर में कोई ये नहीं कुछ नहीं. तो क्लीनिंग इसीलिए करते हैं कि डस्ट वगैरह उसमें लगा न रहे. अगर डस्ट लगा रहेगा फिर डॉट्स आ जाते हैं. हां त्याच्यासाठी आहे ना पहिला इकडे आपल्याला हा असा क्लीन करावा लागतो. हां हे बघा आता आहे ना हा क्लीन झालेला आहे. हे बघा त्यातनं काढल्यानंतर ही अशी ब्लॅक कलरची आपल्याला शेड बघायला मिळते. आणि आता हे कलर शेड मॅच करतात. हां आ गया ना अभी सेम. हाँ थोड़ा और डार्क करेंगे, फुल ब्लैक चाहिए इनको. अच्छा पूर्ण ब्लॅक पाहिजे ना, त्यासाठी अजून त्यांना डार्क केला जातोय. हे बघा ब्लॅक कलर पूर्ण रेडी झालेला आहे. फुल डार्क ब्लॅक. ये एक मिनिट. हे बघा बघू शकता पूर्ण ब्लॅक शेड आलेली आहे. एवढी जाड ग्लास आहे आणि तिला पूर्ण ब्लॅक शेड दिलेला आहे बघा. खूप मस्त. हे अशा प्रकारची कामं आहेत ना आपल्याला इकडे या स्टॉलवरती करून मिळतात. हे बघा ते पूर्णपणे चेक करतात की सेम कलर आलेला आहे की नाही आहे. आणि त्यांचं काम आहे ना सतत कंटिन्यू चालू आहे. नाइट ड्राइव होता है, ऑरेंज कलर होता है, वो खाली नाइट ड्राइव में चलता है बस. अच्छा नाइट ड्राइव जो ड्राइविंग जैसे कर रहे हैं, रात्री ड्राईव्ह वगैरे करत असाल नाइट ड्राइव कलर होता है. विदाउट नंबरची ग्लास आहे. तुम्हाला डोळ्यांना थंडपणा जाणवतो आणि त्याच्यासाठी हा कलर इकडे आपल्याला करून मिळतो. म्हणजे समोरच्या गाडीची आहे ना लाईट वगैरे येणार नाही, त्या हिशोबाने आपल्याला इकडे हा शेड करून मिळतोय बघा. और ये नाइट ड्राइव वाला ये अपन चश्मे के ग्लास में भी बना सकते हैं ना? चश्मे के ग्लास में बनता है बघा चश्मे. नाइट ड्राइव बहुत बनता है. ड्राइवर लोग जो है उसको यूज करने के लिए अच्छा यूज करते हैं. हां हे बघा ड्रायव्हर लोक असतात ना, नाईटला गाडी चालवतात तेव्हा आहे ना समोरून आहे ना खूप अशी लाईट येते लाईटला डोळ्यावरती. तर ती आहे ना रिड्यूस करण्यासाठी हा कलर केला जातो. तुम्ही चष्म्याला पण करू शकता आणि नॉर्मल ग्लास आहे, या नॉर्मल ग्लासला पण करून घेऊ शकताय बघा. असा मस्त ब्राऊन शेड आलेला आहे याला बघा. पूर्ण व्हाईट होती आणि पूर्ण व्हाईट ब्राउन झालेली आहे. अभी एक डिप और देना पड़ेगा. अच्छा और एक डिप करना पडेगा इसको ब्लैक में. हे बघा अजून थोडा आहे ना त्याला ब्लॅक मध्ये पण डिप करतात ऑरेंज नंतर. ऑरेंज कलर मध्ये पण डिप केल्यानंतर आहे ना त्याचा शेड बघू शकता तुम्ही कसा झालेला आहे. अभी ब्राउन हो गया. अच्छा 20% ब्राउन. हे बघा 20% ब्राउन आपल्याला इथे रेडी झालेले आहे ग्लास. हे बघा हा शेड तुम्ही बघू शकता. हे बघा नाईट ड्राईव्ह करण्यासाठी वगैरे आहे ना ड्रायव्हर लोकांसाठी हा शेड इथे बनवला जातो. खूप मस्त. तर ना असं तुम्ही बघितलं ना अशाप्रमाणे इकडे सगळं हे चष्म्याला कलर करण्याचं काम इकडे केलं जातं.
जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे शॉपवरती व्हिजिट करू शकता आणि या दादांचा आपण नंबर पण घेऊया. दादा तुमचा नंबर सांगा ना. मेरा मोबाइल नंबर है 9324122641. ओके बघा हा त्यांचा नंबर इस आहे. नंबर पे कांटेक्ट कर सकते हैं आप जो है. हां इस पे व्हाट्सएप भी कर सकते हैं जो है नंबर. अगर आप भेजेंगे अपना तो आपका चश्मा बन के मिल जाएगा. ओके सर जी मेरी दुकान में जो है आपको फ्रेम मिल जाएगा, लेंस मिल जाएगा, फिटिंग हो जाएगा, कोई भी कलर चाहिए कलर हो जाएगा, ऑल नंबर के स्पेक्स मिल जाएंगे. तर गाईज तुम्ही बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे चष्म्याला कलर करण्याचं काम इकडे कशा प्रकारे होतं आणि कुठे केलं जातं हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. तर गाईज इकडे तुम्ही शॉपवरती आल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला एकदम रिझनेबल रेटमध्ये हे करून देणार आहेत. ते त्यांची प्राईस आता सध्या व्हिडिओमध्ये सांगत नाही आहेत, पण तुम्ही इकडे आल्याच्या नंतर तुम्हाला एकदम कमीत कमी आणि रिझनेबल रेटमध्ये आपला व्हिडिओ त्यांना दाखवल्यानंतर तुम्हाला एक तुमच्या चष्म्याला आहे ना कलर करून देतील. टाइम लागते 3-4 पेर एक डेढ़ कसा घंटा वाटला गाईज नक्की मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा. धन्यवाद.